मतदारातून एक बातमी येते। समाजवादी पार्टी मवियातून बाहेर पडलेली आहे। अबू आझमींनी आमदारकीची शपथ घेतली। आम्ही मवियात नाही असं अबू आझमींनी स्पष्ट केलं। ही आघाडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। समाजवादी पार्टी मवियातून बाहेर पडलेली आहे। अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेतलेली आहे। आम्ही मवियात नाही असं अबू आझमींनी स्पष्ट केले। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। या घडीची महत्त्वाची बातमी, समाजवादी पार्टी अबू आझमींची समाजवादी पार्टी यांनी मवियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला असावा। आम्ही मवियात नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यांनी आमदारकीची शपथ देखील घेतलेली आहे। अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे आणि आता आम्ही मविया सोबत नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। महत्त्वाचीच बातमी, पहिल्याच दिवशी विशेष अधिवेशनाच्या मोठी बातमी येते। विरोधकांनी शपथ घेण्यावर बहिष्कार टाकला। आमदारकीची शपथ घेण्यावर बहिष्कार टाकलेला आहे, पण अजित पवार म्हणाले तसं की उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना शपथ घ्यावीच लागेल। अबू आझमी साहेब आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सगळ्या विरोधकांनी मिळून शपथ न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तुम्हीही सभागृहातून बाहेर चाललाय, तुम्हीही त्यांच्या निर्णयात सहभागी आहात? मैं कैसे जा सकता हूं जब मेरे महाविकास अघाड़ी का एक पक्ष ये बोलेगा कि हम हिंदुत्व के मुद्दे पर कायम हैं और तमाम कार्यकर्ताओं से कहेगा कि हिंदुत्व के मुद्दे पर काम करो और 6 दिसंबर को बाबरी मस्जिद को डिमोलिश करने वालों को बधाई देगा, तो समाजवादी पार्टी ऐसे जो है गठबंधन में कभी नहीं रह सकती। पर जिस तरीके से आज उन सब लोगों ने एक मिलकर ये तय किया है कि वो एमएलए की जो शपथ आज दिए जाने वाले वो नहीं लेंगे, आपका इस बारे में क्या रुख है? नहीं, देखिए, उन्होंने किया है, उनकी मांग है कि मशीन जो है ईवीएम हटना चाहिए। तो मैं सत्ता पक्ष से जरूर कहूंगा, भारत सरकार के प्रधानमंत्री से जरूर कहूंगा और मैं इलेक्शन कमीशन से जरूर कहूंगा कि इस डाउट को क्लियर करने के लिए आपको ईवीएम हटा देना चाहिए। पर आप, इसका मतलब ये है कि क्या आप महाविकास आघाड़ी में आज के बाद नहीं रहेंगे? मुझे लगता है मैं नहीं रहूंगा। जिस तरीके से मतलब आप शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष से नाराज है? नहीं, नाराज मतलब का, जो हम सेकुलर पार्टी हैं, अगर कमुनल बात होगी वहां पर तो हम कैसे साथ रह सकते हैं? आप कांग्रेस और शरद पवार साहब को सोचना है उनको रहना कि नहीं रहना, हमें तो नहीं रहना। बीच में जब ये निर्णय आया, इस पूरी विधानसभा का रिजल्ट लगा, उसके बाद आप अजित दादा से मिलने गए थे। उस दिन आपकी क्या बात हुई? क्या आप अजित दादा के साथ मिलने वाले हैं? अजित दादा का उम्मीदवार मेरे इलाके में लड़ रहा था जी। उसने वहाँ एक जो है नैरेटिव सेट किया कि यहाँ बहुत ज्यादा नशा है, यहाँ बहुत ज्यादा क्राइम है। तो मैं उनसे कहने गया था कि आपकी पार्टी और आप लोग मेरे पर ये आरोप लगा रहे हो और मैं हाउस में बार बार मांग कर रहा हूँ कि नशा खत्म करो, वहाँ पे क्राइम खत्म करो, पुलिस की ड्यूटी लगाओ, और आप नहीं सुन रहे तो जिम्मेदारी किसकी है? ये वो कहने गया था मैं, जिम्मेदारी आपकी। उन्होंने कहा कि मैं जरूर इस पे काम करूंगा। पर फिर भी अभी आपके पास जितने एमएलए हैं, उन एमएलए के साथ आप महायुति के गठबंधन को बाहर से सपोर्ट करेंगे, उनके साथ ही जाएंगे, या अलग? आप कह रहे कि आप महाविकास आघाड़ी में नहीं रहेंगे, तो फिर आप किसके साथ रहेंगे? अकेले रहेंगे, अलग रहेंगे 2 लोग। तो आप सरकार को बाहर से समर्थन देंगे? नहीं, बिल्कुल नहीं, सरकार को समर्थन देने का कोई सवाल ही पैदा नहीं होता। तो फिर आप कब शपथ लेंगे? ले लिया मैंने शपथ। आपने शपथ ली? हाँ, ले लिया। जी, धन्यवाद हमारे साथ बात करने के लिए। आपण पाहतो की अबू आझमी यांनी शपथ घेतलेली आहे आणि ते म्हणतायत की मी येत्या काळात महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही। ज्या आघाडीतला एक पक्ष 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद जी पाडली गेली त्याचं समर्थन करत असेल तर अशा पक्षांबरोबर मी राहणार नाही। निसार प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, समाजवादी पार्टी मवियातून बाहेर पडलेली आहे। अबू आझमींनी हे स्पष्ट केलं की जो धर्मासंदर्भात बोलेल, एका विशिष्ट समाजासंदर्भात बोलेल, तशा प्रतिक्रिया देईल, त्याच्याबरोबर आम्ही राहू शकत नाही। आता नाना पटोले म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवायचे की उद्धव ठाकरेंसोबत राहायचं का। आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांनी थेट अबू आझमींना विचारले की तुम्ही उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या पक्षावर नाराज आहात का? तर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं की जो धर्माविषयी, एका विशिष्ट जातीविषयी बोलेल त्याच्याबरोबर आम्ही राहू शकत नाही। त्यामुळे समाजवादी पार्टी यापुढे एकटी राहील, मवियामध्ये नसेल असं अबू आझमींनी स्पष्ट केलं आणि त्यांनी आमदारकीची शपथ पण घेतलेली आहे। अजून एक बातमी, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सरकारचा निषेध करण्यात आलाय। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी हातात लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्कडवाडी अशा आशयाचे पोस्टर हातात घेतले आणि निषेध नोंदवला। मार्कडवाडीचं लोण हे पूर्ण महाराष्ट्रात पसरलं आणि आता अटक करून
तुम्ही त्याला अजून फुंकर मारलीत. माझ्या आद्याने जसं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दांडी मार्चची यात्रा ही स्वातंत्र्याला नवीन चाल देणारी ठरली, तसंच इथे जो वाढणारा एक अधिकारशाही आहे, फॅसिझम आहे, त्याला रोखण्यासाठी मार्कडवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताचा दांडी मार्च असेल. विरोधकांच्या शपथ न घेण्याच्या निर्णयावर अजित पवारांनी टीका केलेली आहे. विरोधक आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागणार, नाहीतर विरोधकांना संध्याकाळी कामकाजात सहभागी होता येणार नाही, असं स्पष्ट केलंय अजित पवार यांनी. एकतीस ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला. हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला, युतीला, पक्षाला, त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे. पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे, त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल. ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे. परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय. आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे. दरम्यान मवियाचे नेते विधानभवन परिसरामध्ये प्रतिक्रिया देऊन मग ते उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. मवियाच्या नेत्यांनी तशा प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या. आदित्य ठाकरे, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड हे प्रसारमाध्यमांशी बोलले आणि त्यानंतर ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. तिथून ते शरद पवारांची सुद्धा भेट घेणार आहेत. मातोश्रीवर ते याकरता दाखल झालेत की त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्याविषयी ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी संवाद साधणार आहेत. या सगळ्यांसोबत, या मवियाच्या नेत्यांसोबत जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, आदित्य ठाकरे सगळे उपस्थित आहेत. ते सगळे आता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला गेलेले आहेत आणि तिथून ते शरद पवारांनाही भेटायला जाणार आहेत.